झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांचं निधन झालंय। वयाच्या 77व्या वर्षी जसलोक रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजारानं त्यांचं निधन झालंय। नगरसेवक ते मुंबईचं महापौरपद असा त्यांचा प्रवास आहे। शिवसेनेच्या जडणघडणीत नलावडे यांचा मोठा वाटा आहे। आज पहाटे 3:30 वाजता त्यांचं निधन झालेलं आहे जसलोक हॉस्पिटलमध्ये। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहे। दिनेश, तसं पाहिलं तर दत्ताजी नलावडे हे बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक अतिशय महत्त्वाचं असं आहे। डिसिजन मेकिंग त्यांच्या जवळ होती आणि एक अष्टपैलू असा राजकारणी होता। त्यांचं निधन झालंय, काय सांगाल? निश्चितच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून दत्ताजी नलावडे यांचा आपल्याला उल्लेख करता येईल। दत्ताजी नलावडे यांचं आज पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास जसलोक रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे। दीर्घकाळ ते आजारी होते, फुफ्फुसाच्या विकाराने ते आजारी होते। सुमारे वर्षभर ते जसलोक रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल होते आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। शिवसेनेमध्ये अत्यंत दुःखद बातमी आहे। जर आपण दत्ताजी नलावडे यांची एकूणच कारकीर्द बघितली तर ते कुठल्याही वादामध्ये कधीही अडकले नव्हते। अभ्यासू अशी वृत्ती त्यांची, यासाठी ते नेहमीच परिचित राहिले। शिवसेना नगरसेवक, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन, विरोधी पक्षनेते, महापौर तसंच विधानसभा अध्यक्ष अशी विविध पदं त्यांनी भूषवली। या सर्व पदांवर ही सर्व पदं भूषवताना अभ्यासू वृत्ती हे एक त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला मानता येईल। शिवसेना प्रमुखांचं जे नेत्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्येही दत्ताजी नलावडे यांना अत्यंत महत्वाचं स्थान होतं। अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीनेही त्यांचं वर्णन करता येईल। एकूणच शिवसेनेसाठी आजचा जो दिवस आहे, अशा पद्धतीची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी बातमी आपल्याला म्हणता येईल। निश्चितच अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे दत्ताजी नलावडे यांचं निधन। आणि आपण म्हणालात तसं अत्यंत अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व, कुठल्याही प्रश्नाला अगदी तड जाईस्तवर त्याचा अभ्यास करणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक अतिशय भाग होता। खरोखरच दत्ताजी नलावडे यांच्या जाण्याने एक मोठी हानी झाली शिवसेनेची, दिनेश? निश्चितच मोठी हानी झालेली आहे, कारण शिवसेना नेत्यांमध्ये, ज्येष्ठ असलेल्या नेत्यांमध्ये दत्ताजी नलावडे यांचं आपल्याला एकूणच स्थान मानता येईल। आता सध्या जे शिवसेनेचे नेते आहेत त्यात सर्वात ज्येष्ठ असे नेते म्हणून दत्ताजी नलावडे होते। मात्र गेल्या काही काळात आजारपणामुळे त्यांना संघटनेच्या कामात तितका त्यांना सहभाग घेता येत नव्हता। वर्षभर तर ते आजारी असल्यामुळे जसलोक रुग्णालयातच उपचारांसाठी दाखल होते। त्यामुळे एकूण शिवसेनेसाठी ही भरून न निघण्यासारखी पोकळी म्हणता येईल। त्यांचा जो अनुभव आहे तो संघटनेसाठी नेहमी कामी आला आणि मी तुम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने अभ्यासू वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्य होती आणि त्यामुळे निश्चितच शिवसेनेचं मोठं नुकसान झालेलं आहे। अगदी धन्यवाद दिनेश, ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे माहिती देत होते। दत्ताजी नलावडे जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, त्यांचं निधन झालंय। वयाच्या 77व्या वर्षी जसलोक रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजारानं त्यांचं निधन झालंय। नगरसेवक ते मुंबईचं महापौरपद असा त्यांचा प्रवास आहे। शिवसेनेच्या जडणघडणीत नलावडे यांचा मोठा वाटा आहे। जसं आता आपण दिनेश दुखंडे यांनी सांगितलं की अष्टप्रधान मंडळ जे होतं बाळासाहेबांचं, अतिशय विश्वासू लोकांचं हे मंडळ होतं। कुठला महत्वाचा निर्णय जर का घ्यायचा असेल तर त्यांचा निर्णय ग्राह्य धरला जात होता। त्याच्यामध्ये अत्यंत जवळचे असे दत्ताजी नलावडे होते आणि खूपच अभ्यासू वृत्ती त्यांची होती। साधी राहणी, उच्च विचारसरणी असा पायंडा त्यांनी पाळला होता। कुठलाही वादात ते कधी अडकले नाही। अतिशय योग्य तो निर्णय नेहमीच घेत गेले। त्यामुळे आज शिवसेना जी उभी राहिली आहे, या शिवसेनेच्या उभं राहण्यामध्ये जे अतिशय महत्वाचे नेते होते त्याच्यातले दत्ताजी नलावडे हे एक आहे। जसं आपण म्हटलं की ते विधानसभेचे देखील अध्यक्ष होते युतीच्या काळामध्ये। त्याचबरोबर अगदी नगरसेवक पदापासून ते महापौर पद असा त्यांनी आपला कार्यकाळ, आपण त्यांचा प्रवास बघू शकतो। अतिशय म्हणजे चळवळीतून आलेले असे हे नेते आहे। छोट्या छोट्या प्रश्नांची, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती आणि म्हणूनच आज आपण बघतोय की दत्ताजी नलावडे यांच्या निधनानं शिवसेनेमध्ये निश्चितच शोककळा पसरली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे। वैद्यकीय प्रवेशातील घोटाळा होत असताना वैद्यकीय शिक्षण सचिव आय.एस. चहल 2 आठवड्यांच्या वैद्यकीय रजेवर निघून गेलेत।
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून स्वतंत्र GR काढल्यानं खासगी वैद्यकीय प्रवेशाचा घोळ होण्यास मदत झाली होती. मुख्य सचिवांनी याबाबत अहवाल मागताच चहल यांची टीमच रजेवर गेली आहे. त्यामुळे याबाबत संशयाचं वातावरण निर्माण होत आहे. प्रवेश नियंत्रण समितीनं खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांचे 250हून अधिक जागांचे प्रवेश रद्द केल्यानंतर शासनानं अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. या घोटाळ्याचे मुख्य कारण ठरलं आहे GR. 2 फेऱ्यानंतर तिसरी फेरी शासनानं करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. मात्र हे अधिकार खासगी महाविद्यालयांना देण्याचे आदेश असलेला सप्लिमेंट GR काढल्यानं प्रवेशाचे लिलाव झाले होते. हा GR काढणारे महाशय आता वैद्यकीय रजेवर गेलेत. झी 24 तासनं या GR बाबत वृत्त प्रकाशित करताच मुख्य सचिवांनी वैद्यकीय विभागाकडे अहवाल मागितलाय. मात्र अहवाल न देताच सचिवांचा चमूच रजेवर गेल्यानं संशय अधिकच गडद झालाय. सचिव किंवा यांच्या कार्यालयात जातो, मंत्रालयात जातो, तेव्हा हे जबाबदार अधिकारी तिथे जागेवरच नसतात. सचिव लोक हे गेले कुठे? एक तर GR बदलून टाकला, नंतर नवीन GR आणला. नवीन GR प्रमाणे आता हा जो घोटाळा झाला, या घोटाळ्याच्या समोर येऊन ह्या घोटाळा निस्तरण्याच्या ऐवजी हे सगळे लोक निघून गेले. आता या मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया चाललेलं आहे. इनफॅक्ट सर्व पद्धतीने हे मुलं निराश झालेले आहेत. एक्झॅक्टली आता करायचं काय? आणि या सगळ्या गोष्टींचं कोणीतरी तर जबाबदार राहिला पाहिजे. वैद्यकीय शिक्षण विभागातल्या सावळ्या गोंधळानं राज्यातील 1,500 विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जात आहे. कुणीही याची जबाबदारी घ्यायला तयार तर नाहीच, शिवाय मनमानीही सुरू आहे. त्यामुळे सरकारला याबाबत कुठलंही सोयरसूतक नसल्याचं या घोळातून दिसून येत आहे. झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.